नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 5 आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित मित्रांनो न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती 2024साठी मित्रांनो आपली संभाव्य प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहे, जे की मित्रांनो TCSचा परिपूर्ण आपण अभ्यासक्रम त्यामध्ये पाहिलेला आहे. व त्यामधले देखील तुम्हाला बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तर पाहूया आपल्याच्या या भाग 5 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, सेबीच्या नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर सेबीचे जे नवीन अध्यक्ष जे की बनलेले आहेत तर ते कोण आहेत असं म्हटलेलं आहे सेबीचे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की माधवी पुरी बुच हे जे आहे जे की सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. ऑप्शन नंबर 2 हे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, देशातील सर्वात जास्त युनिकॉर्न असलेले शहर कोणते? तर युनिकॉर्न असलेले शहर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की बेंगलुरू. तर बेंगलुरू हे जे आहे देशातील सर्वात जास्त युनिकॉर्न असलेले शहर आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 3 आपला, देशातील सर्वात जुनी व्यापारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याला SBI म्हटलं जातं, हिने आपल्या कोणत्या स्थापना दिन साजरा केला आहे? जे की कोणता स्थापना दिन साजरा केलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की 67वा स्थापना दिन हा साजरा केलेला आहे. तर ऑप्शन नंबर याचं 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आपला पुढील, EV मित्र मोबाईल ॲप कोणी विकसित केले आहे? तर कोणी विकसित केलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की बिस्कॉम या कंपनीने जे आहे जे की EV मित्र मोबाईल ॲप जे की विकसित केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे पुढील प्रश्न 5वा, गुगलने स्टार्टअप स्कूल इंडिया लॉन्च करण्याचे लक्ष लहान शहरांमध्ये किती ठेवले आहे? तर लहान शहरांमध्ये. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 5व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की 10,000 जे की स्टार्टअप स्कूल इंडिया लॉन्च करण्याचे लक्ष जे आहे गुगलने ठेवलेले आहे तर लहान शहरांमध्ये. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 6वा असा आहे पुढील प्रश्न 6, वाराणसीमध्ये अक्षय पत्राच्या मिड डे मील किचनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले गेले आहे? जे की मिड डे मील किचनचे उद्घाटन. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 6व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे जे की वाराणसीमध्ये अक्षय पत्राच्या मिड डे द मील किचनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तसं मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण तयारीसाठी DFSL एक्झामच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा जर नोट्स हव्या असतील तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या, ज्यामध्ये आपण TCSचा परिपूर्ण पॅटर्न आपण कव्हर केला आहे. व त्यासोबतच तुम्हाला सायंटिफिक असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, ज्युनियर, सिनियर याचे सर्वांचे मित्रांनो त्या ठिकाणी तांत्रिकी प्रश्नसंच देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणारा आहे, ज्याद्वारे मित्रांनो तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल. जर तुम्ही त्याचा परफेक्टली अभ्यास केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो 100% त्याचा तुम्हाला लाभ देखील होणार असेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवा असेल तर लगेच तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या. व त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही. सर्व काही तयारी A to Z तयारी तुमची त्याद्वारे कंप्लीट होणारी असेल आणि त्यामधलंच तुमच्या मित्रांनो परीक्षेमध्ये बहुतांशी तर विचारलं जाणार असेल. त्यामुळे मित्रांनो ते नक्की खरेदी करा आणि चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही आज या क्षणापासूनच लागू शकता. त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो आपला पुढचा, पर्यावरण मंत्रालयातर्फे कोणता महोत्सव आयोजित केला जाणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की हरियाली महोत्सव हा जो आहे पर्यावरण मंत्रालयातर्फे जो की साजरा किंवा आयोजित केला जाणारा आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8वा असा आहे, देवघर विमानतळ आणि इतर अनेक विकास प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, स्कूल इंडिया मिशनचा 7वा वर्धापन दिन केव्हा साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 9व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की 15 जुलै रोजी जे आहे स्कूल इंडिया मिशनचा 7वा वर्धापन दिन जे की साजरा करण्यात आला. त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा असा आहे, कृषी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी ई नाम प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की नरेंद्र तोमर यांनी जे आहे जे की कृषी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी ई नाम प्लॅटफॉर्म जे की सुरू केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हा याचं उत्तर आहे नरेंद्र तोमर. आणि हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न किंवा IMP टाईपचा क्वेश्चन आहे जे की तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 11, नव्याने नियुक्त केलेले पाणथळ जागा किती आहेत? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 11व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की 5 जागा आहेत. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, भारताच्या 15व्या राष्ट्रपती पदाची शपथ कोणी घेतली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की द्रौपदी मुर्मू यांनी जे आहे भारताचे 15वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत म्हणून तुम्हाला हा प्रश्न 100% येऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे द्रौपदी मुर्मू. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला पुढील, चंद्रशेखर आझाद यांचा मोठा पुतळा कोठे उभारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की भोपाळ या ठिकाणी उभारण्यात येणारा आहे चंद्रशेखर आझाद यांचा सर्वात मोठा पुतळा. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, महाराष्ट्राचे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की राहुल नार्वेकर यांची जी आहे महाराष्ट्राचे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, बोर्ड परीक्षा निकाल सुव्यवस्थित करण्यासाठी कोणी परीक्षा संगम पोर्टल लॉन्च केले? थोडक्यात परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा देखील येऊ शकतो की परीक्षा संगम पोर्टल कोणी लॉन्च केले, असा देखील येऊ शकतो. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो प्रश्न 15व्याचं ते आहे ऑप्शन नंबर 2, CBSE बोर्डनं जे आहे जे की परीक्षा संगम पोर्टल जे की लॉन्च केलेलं आहे, जे की अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. लेटरद्वारे तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो असे हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते जे की आपण आपल्या या भाग 5च्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो मागील व्हिडिओची लेक्चर पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवले त्यांनी लगेच आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. ते सर्व काही अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून आणि त्यामध्ये मित्रांनो बहुतांश तुमच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येण्याची दाट संभाव्यता आहे. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, नवीन काही महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.